नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेल्या मंथन परीक्षा इयत्ता चौथीची आपण संभाव्य उत्तर सूची पाहणार आहोत। तर मी इथे स्पष्टीकरण न देता फक्त उत्तर सांगणार आहे। तर पहा, इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा जो पेपर आहे तर पहा, पहिल्याचा आहे पर्याय क्रमांक 4, दुसऱ्याचा आहे पर्याय क्रमांक 2, तिसऱ्याचा आहे पर्याय क्रमांक 4, चौथा पर्याय क्रमांक 3, यानंतर पाचव्याचा आहे पर्याय क्रमांक 3, सहाव्याचा आहे पर्याय क्रमांक 1। आता ही विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आहे, थोडीफार मध्ये तुम्हाला खाडाखोड दिसेल। सातव्याचा आहे पर्याय क्रमांक 2, आठव्याचा आहे पर्याय क्रमांक 4, यानंतर नवव्याचा पर्याय क्रमांक 1, दहाव्याचा आहे पर्याय क्रमांक 3, अकराव्याचा आहे पर्याय क्रमांक 3, बाराव्याचा आहे पर्याय क्रमांक 2, 13 पर्याय क्रमांक 3, 14 पर्याय क्रमांक 3, 15 पर्याय क्रमांक 3, यानंतर 16 पर्याय क्रमांक 1, 17 पर्याय क्रमांक 4, 18 पर्याय क्रमांक 3, 19 पर्याय क्रमांक 2, 20 पर्याय क्रमांक 4, 21 पर्याय क्रमांक 3, 22 आहे पर्याय क्रमांक 1, यानंतर 23 पर्याय क्रमांक 1, 24 आहे पर्याय क्रमांक 2, 25 आहे पर्याय क्रमांक 4। पुढे पहा, 26 आहे पर्याय क्रमांक 1, 27 आहे पर्याय क्रमांक 4, 28 आहे पर्याय क्रमांक 3, 29 आहे पर्याय क्रमांक 3, 30 पर्याय क्रमांक 3, 31 आहे पर्याय क्रमांक 1, 32 पर्याय क्रमांक 3, 33 आहे पर्याय क्रमांक 3, 34 पर्याय क्रमांक 3, 35 पर्याय क्रमांक 1, 36 आहे पर्याय क्रमांक 2, 37 पर्याय क्रमांक 1, 38 पर्याय क्रमांक 4, 39 पर्याय क्रमांक 4, 40 पर्याय क्रमांक 2, 41 पर्याय क्रमांक 3, 42 पर्याय क्रमांक 2, 43 पर्याय क्रमांक 1, 44 पर्याय क्रमांक 3, 45 पर्याय क्रमांक 3, 46 आहे पर्याय क्रमांक 2, 47 पर्याय क्रमांक 1, 48 पर्याय क्रमांक 2, 49 पर्याय क्रमांक 3, 50 पर्याय क्रमांक 2, 51 पर्याय क्रमांक 2, 52 पर्याय क्रमांक 4, 53 पर्याय क्रमांक 1 आहे, 54 पर्याय क्रमांक 2, 55 आहे पर्याय क्रमांक 4, यानंतर 56 पर्याय क्रमांक 3, 57 पर्याय क्रमांक 2, 58 पर्याय क्रमांक 2, 59 पर्याय क्रमांक 3, 60 पर्याय क्रमांक 2, 61 पर्याय क्रमांक 4 आहे, 62 पर्याय क्रमांक 4, 63 पर्याय क्रमांक 1, 64 पर्याय क्रमांक 4 आहे, यानंतर 65 आहे पर्याय क्रमांक 3, 66 पर्याय क्रमांक 3, 67 आहे पर्याय क्रमांक 1। शेवटच्या पानावर येऊया। 68 पर्याय क्रमांक 1, 69 पर्याय क्रमांक 1, यानंतर 70 आहे पर्याय क्रमांक 1, 71 पर्याय क्रमांक 3, 72 पर्याय क्रमांक 3 आहे, 73 पर्याय क्रमांक 1 आहे, 74चा पर्याय क्रमांक 3, 75चा आहे पर्याय क्रमांक 1। शेवटचा प्रश्न होता हा, 75 पर्याय क्रमांक 1। चला तर मग या पद्धतीने तुम्हाला किती मार्क पडले पहा। चांगले मार्क पडलेल्यांचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन। इयत्ता चौथीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे ती एप्रिलमध्ये होईल तुमची। तर आपण इथून पुढे स्कॉलरशिपसाठी जे महत्त्वाचे गणिताचे प्रकार आहेत, बुद्धिमत्तेमध्ये जे गणिताचे वेगवेगळे बुद्धिमत्तेचे प्रश्नांचे प्रकार आहेत त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत। तर नक्कीच आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा।